नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एकदम छान असे अगदी झाडावरून काढलेले कोकम आणलेले आहेत. सध्या कोकमाचा सीझन आहे आणि या सीझनला आपण बियांचं पन्ह केलंच पाहिजे, म्हणजे करायचंच आणि ते प्यायचं पण. तर असं मी छानपैकी बियांचं पन्ह तुम्हाला करून दाखवणार आहे. या बियांचं आपण पन्ह करू शकतो आणि उरलेल्या सालांचं बरणीमध्ये थरावर थर घालून असं आपण अमृत कोकम करू शकतो. असं एका ह्याच्यात 2 रेसिपी आपल्या होऊ शकतात. असं आता आपण रतांबे फोडून घेऊया. हे बघा, असे छानपैकी रतांबे फोडून घ्यायचे. काही जण असं करतात की यामध्येच साखर भरून असंही ठेवतात अमृत कोकम करायला. या वाट्या भरायच्या आणि उन्हात वाळत ठेवायच्या आणि मग त्या बरणीत ठेवल्या तरी चालतात. पण मी करताना थर लावून करते. आपल्याला जेवढे हवे असतील तेवढे रतांबे घ्यायचे आणि त्याचं आपल्याला पन्ह किती हवंय ते बघायचं. छान रतांबे अगदी आमच्या बागेतले आणलेले आहेत आणि ते शक्यतो उतरून काढलेले असावेत. जर पडलेले असले तर वास येतो त्याला, किंवा अमृत कोकमचा पडलेल्या रतांब्याचं केलं तर त्याला वास येतो. म्हणून करताना ते असं करायचं. असं मी फोडून घेते. मग त्याला जरा मीठ लावून गूळ एका बाजूला विरघळत ठेवायला हवा तो ठेवते. हे गुळाचं करायचं म्हणजे ते अधिक चवीचं लागतं. साखरेचं पन्ह हे छान लागत नाही. गूळ, वेलची आणि थोडा मिरचीचा स्वाद लावायचा. खूप सुंदर पन्ह होतं. सुंदर रतांबे आहेत बघा. याचीच आपण आमसुलं करतो. हे फोडायचे, नंतर ही सालं बारीक करून वाळत घालायची. या रतांब्याचं पाणी काढायचं मीठ लावून आणि ती सालं सुकली की या पाण्यात घालायची. अशी त्याला पूट लावणं म्हणतात. आणि मग ती 2 फुट 3 फुट 7 फुट, शक्यतो ह्याला 7 फुट लावून कोकमं करतात आणि ती कोकमं खरी चांगली छान होतात. अशी लालबुंद, म्हणजे आपण जरी सोलकडीला वगैरे घातलं तरी सुंदर होतं ते. सोलकडी पण सुंदर होते. अशी ही आमसुलं करण्याची पद्धत. तर यामध्ये मी थोडंसं मीठ घालते. नंतर आपण मिरची पण याला मीठ लावून चुरून घालायची, पण आत्ता मी थोडं मीठ घातलंय आणि हा गूळ लावून ठेवते म्हणजे याला चांगलं पाणी सुटेल. बघा, याला गूळ भरपूर लागतो, पण सरबत एकदम टेस्टी असं सरबत होतं. एक 5-10 मिनिटं मी हे लावून ठेवते म्हणजे गूळ विरघळेल. नंतर आपण पाणी घालून ते गाळून घेऊया. हे बघा, हे असं सगळं म्हणजे हे हातानंच कामं करावी लागतात. हे काय असं चमच्यानं होणारं काम नव्हे. हे बघा, हे असं आता मी लावून ठेवते. 5 मिनिटांनी आपण त्याचा अर्क काढून घेऊया. हे बघा, त्याच्यात पाणी घालायचं आणि मग सगळा अर्क काढून घ्यायचा. मग त्याला जरा मीठ, मिरची, वेलची लावायची. खूप सुंदर सरबत लागतं, एकदम टेस्टी. पण हे सरबत फार मोठं टिकत नाही, ते लगेचच खावं लागतं, म्हणजे प्यावं लागतं. असं काही दिवस टिकू शकतं, पण ते जसं अमृत कोकम टिकतं तसं टिकत नाही. या सालांची आपण चटणी पण करू शकतो. दाखवते मी तुम्हाला चटणी करून. खूप सुंदर चटणी होते. तर हे मी 5 मिनिटं असं ठेवते आणि त्यानंतर तुम्हाला पुढची कृती दाखवते. सगळं गूळ घातलेले विरघळलं आहे, पण आता हे गाळून घेऊया. परतही अजून मी एकदा ह्याच्यात पाणी घालून थोडं. किती सुंदर कलर आलाय बघा. अजून थोडा कुठेतरी गूळ शिल्लक आहे, त्याच्यामुळे हे मी परत थोडं कुस्करते. हे सगळं हातानं करावंच लागतं काम. थोडी 2-3 आमसुलं टाकली की त्याचा कलरही छान येतो. आता हे आपण पुन्हा एकदा सगळं कुस्करून त्याचा अर्क काढून घेतलाय. हे आपण टाकून द्यायचंय. ह्या बिया वाळवून याचं कोकम तेल करतात.
पण त्याला खटपट भरपूर असते आणि भरपूर बिया लागतात. या बिया नंतर वाळवायच्या, मग त्या सोलायच्या, सोलून झाल्या की त्या कुटायला लागतात, त्याची पावडर करायची आणि असं त्याचं मग ते कोकम तेल करायचं. ह्या गोष्टी सगळ्या बऱ्याचशा खेडेगावात किंवा आता मशिनरी सगळ्याची आलेली आहे त्याच्यामुळे तशा होतात. आता या सरबताला आपण वेलची पण घालणार आहोत आणि थोडी मिरची पण लावणार आहे. त्याचा मिरचीचा स्वाद एकदम सुंदर येतो या सरबताला. काही जणांच्यात जिरं टाकतात पण ह्या सरबताला जिरं छान लागत नाही, याला वेलचीचाच वास छान लागतो. खूप सुंदर वास येतो आणि चव तर अप्रतिम. आता आपण ही मिरची अशी थोडी चुरडून त्यामध्ये लावणार आहोत. नुसता वास जरी आला तरी मिरचीचा वास छान येतो आणि सुंदर आपलं पन्ह होतं. याला बियांचं, रतांब्याचं बियाचं पन्ह असं म्हणतात. मी गाळून घालणार आहे म्हणजे शक्यतो बी आत पाडायची नाही आणि पडली तरी काय विशेष त्याच्यापासून होणार नाहीये, पण बी पडता नाही म्हणून असं हातावर घेऊन गाळून घातलंय. तरी 1-2 बिया पडल्यात, त्या काय छान दिसत आहेत. असं आहे आपलं सुंदर सरबत पिण्यासाठी तयार आहे. किती सुंदर कलर आलाय बघा. आता हे रतांब्याचं सरबत, बियांचं सरबत मी कसं केलं, मी पहिल्यापासून माझी कृती शेवटपर्यंत बघा काय काय केलं. गूळ केव्हा घातला, त्यानंतर मिरची केव्हा चुरून लावली, वेलची घातली. तुम्हाला जिरं आवडत असेल तर जिरं घाला, पण ह्या पन्ह्याला वेलचीच छान लागते म्हणून मी वेलची घालते. माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. या सीझनला तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ करून म्हणजे सरबत करून पिऊन बघा, किती सुंदर लागतं ते. आणि आलेल्या पाहुणा सुद्धा खुश होऊन जाईल असं हे सरबत आहे. कारण हे ताजं सरबत आहे. आपण बाजारातून आणून अमृत कोकम पितो, पण त्याची चव वेगळी आणि ह्याची वेगळी. त्याच्यामुळे नक्की सगळ्यांनी करून बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर येणारं बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपी तुम्हाला दिसू शकतील. धन्यवाद.